महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत गहू संशोधन केंद्र कुंदेवाडी येथे आज आपण गहू दिन साजरा करत आहोत. या गहू दिनाच्या निमित्तानं आज आपण शिवार फेरी आणि शेतकरी मेळाव्याचं किंवा शेतकरी चर्चासत्राचं मार्गदर्शनाचं आपण इथे आयोजन केलेलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेलं हे संशोधन केंद्र आणि ह्याने ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गहू संशोधनामध्ये केलेली भर बघता आपण आजपर्यंत 32 वाणांची आपण ह्या केंद्रानं आपण शिफारस केलेली आहे. ह्या एकूण याच्यामध्ये 15 हे आपले स्वातंत्र्यपूर्व काळातले, 17 हे नंतरचे वाण आहेत. ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर दक्षिण भारतातील सर्वात मोठं गव्हाचं संशोधन केंद्र आणि गव्हाला आपण मार्गदर्शक ठरणारं केंद्र असं हे केंद्र आहे. आणि या केंद्रामार्फत आपण दिलेले वाण शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याच्यामध्ये सर्वात पूर्वी असलेला NIW 34 तो आजही आपण सिओर नावाने सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये विकला जातो, ज्याला अतिशय चांगली मागणी आहे. त्यानंतर आताच आपल्या विद्यापीठानं नवीन जे काही वाण विकसित केले आहे त्यामुळे समाधान असा वाण आहे, फुले समाधान, की जो आपल्याला कमी पाण्यावरती पण आहे, जास्त पाण्यावरती पण आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची पोळी त्याच्यापासून आपण गव्हासाठी ती केली जाते. याच्यानंतर आता पुढे आपण की ताण सहन करणारी काही आपण वाण तयार करायचे, कारण क्लायमेट चेंज किंवा आपण वातावरणातला बदल जर बघितला तर त्याला अनुसरून असणारे वाण तयार करावे अशी बऱ्याच जणांची मागणी आहे. त्यानुसार आपण फुले आपण त्याच्यामध्ये सगळ्यात केला पहिला तो म्हणजे फुले अनुपम आहे, फुले सात्विक आहे आणि फुले आपला NIW 1149 आहे. तर फुले जो अनुपम आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्याला 2 पाण्यावरती सुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न याच्यामध्ये येतं. हा पोळीला अतिशय चांगला आहे. फुले सात्विक आहे, जे आपण सगळेजण आता सर्वसामान्य ग्राहकांमध्ये ग्लुटेन फ्री नावाचा आपल्याला गहू असायला पाहिजे किंवा ज्याच्यामध्ये आपण फायबरचं प्रमाण जास्त असायला याच्याकरता आपण त्यामध्ये असा सुद्धा वाण आपल्या ह्या संशोधन केंद्रानं विकसित केलेला आहे. सात्विक वाणामध्ये आपण त्यामध्ये बघितलं त्यामध्ये लोहाचं आणि जस्ताचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे काय होतं की आपल्या शरीरामध्ये असले अनियमित जे आपण म्हणतो की लोहाचं प्रमाण कमी आहे ते सुद्धा वाढवण्याकरता आणि फायबरचं प्रमाण वाढवण्याकरता आपण ह्याही वाणाचा आपल्या इथे वापर केला जातो किंवा ते वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत, हे अतिशय चांगली बाब आहे. आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर विलासजी खर्चे सर यांनी ह्या इथे भेट देऊन ह्या सर्व संशोधन केंद्राबद्दल अतिशय समाधान व्यक्त केलेलं आहे आणि मलाही ॲज अ संशोधन संचालक म्हणून मला अतिशय आनंद झाला आहे की आज एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांनी स्वतः हे वाण वापरत असल्याची कबुली इथे दिलेली आहे. त्यांना त्यामध्ये अतिशय लाभ होत असल्याचं त्यांनी ते इथे सांगितलेलं आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन सर्व शेतकऱ्यांना की आपण वेगवेगळी पिकं घेतली जातात, ऊस असेल, मका असेल आणि इतर काही पिकं असेल रब्बीतली, त्याच्यामध्ये गव्हाचा वापर फक्त गहू पीक न करता आंतरपीक पद्धतीने करावा. या उपर आपण इथे पुढे गेलो की नैसर्गिक शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय आपले राज्यपाल आहेत आचार्य देवरेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काही नवीन आता नैसर्गिक शेतीचं आपण करत आहोत प्रयोग, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये आपण केला प्रयोग अतिशय चांगला आहे आणि त्याचं उत्पन्न सुद्धा आपल्याला ह्या इतर केमिकलच्या बरोबरीनं आपल्याला निघतं आहे. याच्याकरता आपल्याला अजून 2-3 वर्षाचा त्याला शास्त्रीय अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याकरता आपण हे सगळं अभ्यास करत आहोत. मला ह्या संशोधन केंद्रावरती आज येऊन अतिशय समाधान झालं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या इथले वाण बघून आणि इथल्या सगळ्या प्रगतीचा अहवाल घेता खूप चांगल्या प्रकारचं संशोधन केंद्र काम करत आहे आणि ते शेतकऱ्यांच्या उपपसंतीस आहे आणि शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.